नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्यावरच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जून 2024 रोजी म्हणजे आज झालेला ग्रामसेवक भरती संपूर्ण पेपर पाहणार आहोत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राइब करायचा आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1958 या वर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम संमत करण्यात आला। प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 5 वर्षाचा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामपंचायतीचा विकास कामांना कोण मान्यता देते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ग्रामसभा ग्रामपंचायतीचा विकास कामांना मान्यता देते। प्रश्न क्रमांक चौथा, मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाला बडतर्फ करू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ग्रामसेवकास मुख्य कार्यकारी अधिकारी बडतर्फ करू शकतात। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती आहेत। प्रश्न क्रमांक 6, सर्वात सक्षम ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये सर्वात सक्षम ग्रामपंचायती आहेत। प्रश्न क्रमांक 7, पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राज्य शासनास पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार असतो। प्रश्न क्रमांक 8, पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सभापती हा पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 9, सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2.5 वर्षाचा सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 10, पंचायत समितीच्या वर्षातून किती सभा घेणे बंधनकारक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 12 सभा घेणे वर्षातून पंचायत समितीच्या बंधनकारक आहे। प्रश्न क्रमांक 11, पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 15 ते 45 ही पंचायत समितीची सदस्य संख्या असते। प्रश्न क्रमांक 20, गट विकास अधिकारी हा खालीलपैकी कशाचा पदसिद्ध सचिव असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पंचायत समितीचा गट विकास अधिकारी हा पदसिद्ध सचिव असतो। प्रश्न क्रमांक 13, पंचायत समिती व राज्य शासनामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समिती व राज्य शासनामधील महत्त्वाचा दुवा आहे। प्रश्न क्रमांक 14, उत्तम जमिनीत सेंद्रिय पदार्थ किती टक्के असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 5% उत्तम जमिनीत सेंद्रिय पदार्थ असतात। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या वर्षी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1982 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 16 जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 17 कोणत्या सालापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1930 या वर्षापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 18 पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 21 वर्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय लागते। प्रश्न क्रमांक 19 जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बलवंतराय मेहता समितीने जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस केली होती। प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक या नावाने महाराष्ट्रात भूविकास बँकेला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 21 ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जकात कर या बाबीचा ग्रामनिधीमध्ये समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 22 एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विभागीय आयुक्त हा एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत जाहीर करतो। प्रश्न क्रमांक 23 ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम केला। प्रश्न क्रमांक 24 ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गावातील सर्व प्रौढ मतदार या व्यक्तींनी ग्रामसभा ही मिळून बनते। प्रश्न क्रमांक 25 एक ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3629 आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 सदस्य एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3629 आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निर्वाचित होऊ शकतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।